आता होणार मुलांच्या शाळांना सुट्टी आणि आपल्या डोक्याला ताप, होय की नाही? तर आता मुलांना सुट्टी लागणार आणि मुलांना कसं आधीमध्ये काही ना काहीतरी खावं लागतं आणि त्यांना ते पाहिजे असतं. पण आपल्या मम्मी लोकांचं असं असतं की ते आपण पौष्टिकच दिलं पाहिजे. तर इथं मी त्यासाठीच 2 रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इथं मी मखाने घेतलेत, त्याला तुपात थोडंसं परतून घेतलं. अगदी छान कुरकुरीत क्रिस्पी असं करून घ्यायचं आहे. नंतर ना त्याला बाजूला काढून घेऊन ना त्याच भांड्यामध्ये ना थोडंसं तूप टाकलं आणि मीठ आणि हळद टाकली आणि त्याला छान असं मिक्स करून अजून थोडंसं फ्राय करून घेतलं. अगदी कुरकुरीत असे ते होतात. आपण ते उपवासालाही खाऊ शकतो. नंतर ना त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं. शेंगदाणे घालून त्याच्यामध्ये ना छान असे ते भाजून घ्यायचे. नंतर ना शेंगदाणे बाजूला काढून घ्यायचं. त्याच कढईमध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता घालून भरपूर सारी लसूण ठेचून घालायचा. नंतर ना गॅस बंद करून त्याच्यामध्ये आपले मीठ, हळद आणि तिखट घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्ये भरपूर असे आपले चिरमुरा असतो ना ते घालायचं. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तर इथं पाहू शकता आपल्या ह्या 2 रेसिपी तयार आहेत. पौष्टिक, हेल्दी अशा लहान मुलांना तुम्ही देऊ शकता दुपारच्या वेळेत किंवा संध्याकाळच्या वेळेत. तुम्हाला या रेसिपी कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही कोणती रेसिपी बनवला तेही सांगा. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.